आश्चर्य ते एक झाले मना आले माझिया, मढ्यापाशी करुणा केली तैशी गेली व्रथा हे, न यावा तो कैसा राजू खोटे मग देखोनी, तुका म्हणे कैचा बोला शोध विठ्ठला माझिया. माझ्या मनामध्ये एक आश्चर्याची गोष्ट घडून आली आहे. मेलेल्या माढ्यापाशी बसून केलेला शोक जसा व्यर्थ जातो, तसेच मी आजवर देवा तुमच्यापाशी करुणा दाखली ती सर्व फुकट गेली. एखादी खोटी गोष्ट जर काही पाहिली तर त्या गोष्टीचा मनाला राग काय येऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला माझ्या या शब्दाचा, माझ्या या बोलण्याचा थोडा तरी तू विचार कर. मागायाची नाही इच्छा जो मी ऐसा संकोचो, लटकियाची त करू स्तुती इच्छा चित्ते धरुणी, हे शोभेते आले घ्यावे हे तो ठावे सकळाशी, तुका म्हणे स्वामी सेवा येथे देवा काशाची. मला तुझ्याकडून काहीही मागण्याची इच्छा नसल्यामुळे मी संकोच कोणत्या गोष्टीसाठी धरू. कुठल्याही खोट्या गोष्टीची मी कधी स्तुती करीत नाही आणि करणार सुद्धा नाही, कारण माझ्या मनामध्ये कोणत्याच प्रकारची इच्छा नसते. जे हिशोबाने प्राप्त होईल त्याचा स्वीकार करावा हे तर सर्वांनाच माहीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा या ठिकाणी कसली स्वामी सेवा आहे. पावटणी पडणे पाया उद्धार वाया काशाचा, घडेल ते भेटी सवे दिसेल बरवे सकळ आहे, न घडता दृष्टा दृष्टी काय गोष्टी कोरड्या, अबोल्यानी असे तुका अंतर एका साक्षीते. देवाच्या देवळाच्या पायरीला नुसता स्पर्श करून त्याच्या पाया पडून नमस्कार करून काय उपयोग होणार आहे. त्याने उद्धार कसा होणार. प्रत्यक्ष भेटीमध्ये जे सुख उभे राहील तेच सर्वत्र चांगले शोभून दिसते. जर एकमेकांची दृष्टादृष्टच झाली नाही तर मग सर्व गोष्टी वरच्यावरच म्हणजे कोरड्याच राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, यासाठीच मी अबोल झालो असून अंतकरणामध्ये त्याच्या साक्षीने मौन धारण केले आहे. अभयाचे स्थळू ते हे एक अचळू, तरी धरिला विश्वासू ठेलो होऊन या दासू, पुरली आवडी पायी लागली से गोडी, तुका म्हणे कंठी नामू अंगी भरले से प्रेम. हे विठ्ठलाचे चरण म्हणजे निर्भय असणारे एक स्थान आहे. म्हणूनच मी याचा विश्वास धरून याच्या पायांचा दास होऊन राहिलो आहे. या भगवंताच्या पायाची गोडी मला लागली म्हणूनच माझी सर्व आवडी पूर्ण झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या कंठामध्ये या श्रीहरीचे नाम असून अंगामध्ये रोमारोमामध्ये या प्रभूचे प्रेम भरून राहिले आहे. संदेह निरशे तरी रुची करू फिक्याशी आदर चवी नाही, आता नको मज खोट्याने फटवू कोठे येऊ जाऊ वेळोवेळा, गेला तरी कायो जीवाचे साकडे वाचवणी पुढे काय काजू, तुका म्हणे कशी निवडाजी बरे केली तैशी पोरे आळीपायी. माझ्या सर्व संशयाचे निरसन झाले आहे. सर्व संदेह फिटून गेला. जे फिके आहे, जे रुचीहीन आहे त्याविषयी कसलाही आदर शिल्लक राहिला नाही आणि ते कुणालाही आवडणार नाही. आणि जे फिके आहे ते दूर झाल्यानंतरच चांगले रुचकर असते ते दिसते. देवा मला आता खोटी आशा दाखवून उगीच फसवू नकोस. मी आता तुमच्याकडे वारंवार कुठे ये जा करू. आता तुमच्या लाभाशिवाय माझा जीव जरी गेला तरी काही हरकत नाही. त्या वाचून माझी काय आज्ञा आहे किंवा त्याला वाचून मला पुढे काय करायचं आहे, माझे पुढे काय साधले जाणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही पोरांनी आपल्या पायापाशी हट्ट केला आहे, तो तुम्ही नीट कसाच लावून पुरवावा आणि त्यासाठी आमची तुम्ही निवड करावी. वदे वाणी परी दुर्लभ अनुभव चालिताची वाहू भवतेक, आम्ही ऐसे कैसे राहावे निशळू पाठी लागा काळ चिंती तसे, वाढविता पोट दंभाचे पसारे येतील माघारे मुदला तोटे, तुका म्हणे बरी जागविता मना तुमच्या नारायणा भय करे. तोंडाने पुष्कळ सांगता येण्यासारखे असते, ती फुकटची बडबड असते, पण त्याप्रमाणे अनुभव मात्र फार दुर्लभ असतो. बहुतेक ठिकाणी आधीची जी काही चाल असेल तिचाच मागोवा घेत जाण्याची रीत असते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही स्वस्थ कसे बरे राहावे, कारण आमच्या पाठीमागे काळ लागलेला असून तो आम्हास जिंकू पाहत आहे. केवळ पोट भरण्यासाठी परमार्थाचे आणि भक्तीचे ढोंग करून कसे काय चालेल. त्यामुळे मूळ मुद्दामध्येच तोटा होऊन जातो.
तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, तुमच्या अभय अशा वरदहस्ताने मी माझ्या मनाला जागृत ठेवणे हेच भले आहे, हेच चांगले आहे. उगेची हे मनोराते निशळू तरी का तळमळ साठ होते. काय तुमची नेनू कवतुक विंदाने सर्वोत्तमपणे खेळ तसा. नाना छंदी आम्हा नाचवावे जीवा वाढवाव्या हवा भलत्या पुढे. तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा वाढवावया चेष्टा करीत असा. माझे मन हे स्थिर होत आहे, निश्चळ राहत आहे, तरी सुद्धा माझ्या मनामध्ये ही एकसारखी तळमळ का बरे लागली आहे. तुमची कौशल्य काय आणि कशी आहेत हे माझ्या काही ध्यानात येत नाही. तुम्ही सर्वोत्तमपणाने क्रीडा करीत असता. देवा, तुम्ही अनेक प्रकारचे छंद करून आम्हा जीवांना नाना प्रकाराने नाचवता. आमच्यामध्ये भलत्या सलत्या हाव वाढवता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या चेष्टा करीत असता. आम्ही बळकट झालो फिरावणी तुमच्या वचनी तुम्हा गो. झाले तेव्हा झाले मागील ते मागे आता वर्म लागे ठावी झाली. तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. तुका म्हणी आम्हा आत्मत्वाची सोयू आपणची होयो तैसाची तू. देवा, आम्ही आता फार बळकट झालो आहोत. आम्हास सांभाळण्याचे किंवा आमच्यावर उपकार करण्याची कृपा करण्याची जी ब्रीद तुम्ही घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हास आता आम्ही गुंतवून टाकू. पूर्वी जे काही होऊन गेले असेल ते संपून गेलेलं आहे. आता मात्र तुला पकडण्याची सर्व वर्मे आम्हाला माहीत झालेली आहेत. देवा, तुझ्या सर्व चेष्टांचा संबंध तोडण्यासाठीच आम्ही शुद्ध भावाने तत्पर झालेलो आहोत. तुम्हीही आमच्यासारख्या शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्हाला जशी तुझ्याविषयी आत्मत्वाची भावना आहे तशी तूच सुद्धा आमच्याविषयी आत्मत्वाची भावना ठेव. तुम्ही साचलुपेक्षा लहा भरवसा मज जाणतसा धीरसे. कासया घातला लांबणी उद्धारू ठेवा कर कर वारुनिया. सुटो नये ऐसे कळले निवृत्ती का घ्यावे मागुते आळवणी. तुका म्हणे तुम्ही सौभाग्यजी देवा माझा तुम्हा केवा काय आला. देवा, तुम्ही माझी कधी उपेक्षा करणार नाही अशी मला खात्री आहे. पण तरी सुद्धा मी अधीर झालो आहे हे तुम्ही जाणताच. मला अधीर करून तुम्ही माझा उद्धार लांबणीवर का टाकता. लवकर माझा उद्धार करून तुम्ही आपल्या पाठीमागची माझी कटकट एकदाची बंद करून टाका. उद्धार केल्याशिवाय आपण याच्या कटकटीतून मुक्त होणार नाही हे तुम्हाला पक्के माहीत असून सुद्धा आमच्याकडून पुन्हा पुन्हा विनवणी का बरी करून घेता. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तुम्ही भाग्यवान आहात, श्रीमंत आहात, मग माझा उद्धार करण्यापुरताच कृपणपणा कंजूसपणा तुमच्या ठिकाणी का बरे आला आहे. तुम्हा होईल देवा पडिला विसरू आम्ही ते उत्तर यत्न केले. पतित पावन वृद्धे मिरविशी याचा काय देशी झाडा सांगू. आहास मी नव्हे अर्थाचे भुकेले भलत्या एका बोले वारे नते. तुका म्हणी देई देईन सांडणे सहित अभिमाने वाळुनी. देवा, तुम्हाला आमचा विसर पडेल म्हणून आम्ही तुमच्या दारामध्ये येऊन तुम्हाला बोलण्याचे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. तू पतित पावन इत्यादी ब्रिदे मिरवतोस, पण तू आज कोण्या पतित पावनाला पावन केलेस असे जर तुला एखाद्याने खडसावून विचारले तर त्याचे उत्तर तुझ्याकडे आहे का ते सांग. मी तुझ्या ठिकाणी येतो म्हणून मी काही द्रव्याचा भुकेला शूद्र याचक नाही की ज्याला काहीतरी बोलून घालवून देता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, इतका चिकाटीचा याचक आहे की तुझ्या पानावरून ववाळून टाकण्याकरता मी आपला अभिमानासहित देह समर्पण करीत, परंतु तू कृपा केल्याशिवाय मी या ठिकाणावरून हलणार नाही. जडलो अंगी मग ठेवी प्रसंगी काही उरी जगी लोकी आहे पुरते. ठेवी निवारुनी आधी अवकाश तोची बुद्धी सापडली संधी मग बळ कोणाशी. गळा बांधीन पायी हालो नेदी ठाईचे ठाई निवाडतो तई अवकळा केलिया. तुका म्हणे ठावी आम्हा साजी वरवे बोभाटाची सवे मुळे होणे विठोबा. देवा, मी तुमच्या अंगाला येऊन भिडलो आहे. मी आता इतका निकरावर आलोय, इतका काट्यावर आलोय की या लोकात तुमची थोडी बहुत जी काही प्रतिष्ठा आहे ती मी या प्रसंगी अजिबात ठेवणार नाही. तरी देवा,
जोपर्यंत लोकांमध्ये तुमची थोडीशी जरी प्रतिष्ठा आहे तोपर्यंतच मला काय द्यायचे ते देऊन प्रथम मला इथून घालवून द्या. आमच्या बुद्धीने अजून धीर धरला आहे तोपर्यंतच देवा तुम्ही पूर्णपणे विचार करा. मग संधी सापडल्यावर आम्ही तुला धरून ठेवले तर बळ कुणाचे मोठे आहे हे तुला लक्षात येईल. अशा वेळी माझा गळा आपल्या पायाशी बांधेन, मग तुम्हाला जाग्यावरून काही हलता येणार नाही. यावेळी तुमची पुरती फजिती केल्याशिवाय निवाडा होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आम्हास पुरतेच ठाऊक आहात. आपल्या दारात आलेल्या याचकाला असेच ओरडत ठेवण्याची सवयच पहिल्यापासून तुम्हाला लागलेली आहे. आम्ही शक्तीहीने कैसे कराल ते नेणे, लिगाडाच्या गुणी खोडंबला राहिलो. माझे मज देई देवा, असे ठेविला तो ठेवा. नाही करीत हेवा काही अधिक आगळा. नाही गळा पडलो झोंडू, तुमचे त्याची माझे तोंडू. चौघा चार खंडू, लांबणी हे अनुचित. नाही येत बळा, आता तुम्हाशी गोपाळा. तुका म्हणे गळा, उगवा पाया लागतो. तेव्हा आम्ही दुबळे आहोत, शक्तीहीन आहोत. आमच्या देण्याची व्यवस्था तुम्ही काय करणार आहात ते मला कळत नाही. तुम्हाला भक्तांचे लिगाड आपल्या पाठीमागे लावून घेण्याची सवय जगली आहे, म्हणून आम्ही तुमच्या दारी खोळंबून राहिलेलो आहोत. मी जो तुमच्याजवळ प्रेमाचा ठेवा ठेवला आहे तो माझा मला परत द्या. यापेक्षा तुम्हाला अधिक काही मागायचे किंवा तुमच्याशी अधिक काही कुरापत काढावी अशी माझी बिलकुल इच्छा नाही. देवा, तुमचे आणि माझे पूर्वीचे काही नाती नसताना एकदम आगंतुक येऊन मी तुमच्या गळ्यात पडलो आहे असे नाही. तुम्ही जे बोलता त्याच्या उत्तरासाठी माझे हे बोलणे आहे. मी अधिक काही बोलू इच्छित नाही. तुम्ही मला नाही दिले तर चार चौघे संत येऊन या देण्याचा निकाल लावतीलच. यासाठी देणे लांबणीवर टाकणे हे अनुचित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गोविंदा गोपाळा, आता मी तुमच्याशी निकराला येत नाही. तुमच्या पाया पडतो आणि विनंती करतो की या संसाराच्या पाशात अडकलेला माझा गळा मोकळा करा, म्हणजे मी मुक्त होईल. काय कृपे विन घालावे साकडे, निश्चिती निवाडे कोण्या एका. आहो तैशी पुढे असो दिनपणे, वेचून वचन करुणेची. धरोनी भय आता काय वाहू चिंता, काय करू आता आप्तपणू. तुका म्हणी आम्ही भावहीन जीव, म्हणून देव दुरी दुरू. हे देवा, तुमचे आमच्यावर प्रेम नसताना आम्ही वरचेवर आमचे संकट तुमच्यावर काय म्हणून घालावे. यासाठी कोणत्या तरी एका प्रकाराने आमच्या उद्धाराचा निकाल लागल्यास त्या योगाने मी निश्चिंत राहीन. पूर्वी जशी आम्ही दीन होतो, शक्तीहीन होतो, तशी आजही दीनपणाने तुमच्या पुढे करुणावशने बोलत आहे. नारायणा, तुझ्यात संसारभय निवारण करण्याचे सामर्थ्य आहे आणि तुझ्या आणि माझ्यामध्ये देवभक्तपणाचे अंशांश भावाचे नाते सुद्धा आहे. पण तुझे माझ्यावर प्रेमच जर नसेल तर कोरड्या नात्याचा काय उपयोग. तसेच मनामध्ये संसाराचे भय धरून त्याविषयीची चिंता तरी मी का म्हणून करू. जसे व्हायचं असेल तसं होऊन जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यावर प्रेम का करीत नाहीस. यातील वर्म मला चांगले समज आहे. ते वर्म असे आहे की आम्ही श्रद्धा भक्तिहीन जीव आहोत, म्हणून तू देव आमच्यापासून दूर दूर जात आहे. नाही उल्लंघिले कोणाचे वचनो, मज का नारायण दुरी झाला. अशंकिते मने करे आळवनो, नाही समाधान निश्चिंतीचे. दासांचा विसर हेतो अनुचितो, असे सर्वनित पायापासी. तुका म्हणे तुम्हा लाज येत नाही, आम्हा चिंता डोही बुडविता. मी आजपर्यंत कधी कुणाचं वचन उल्लंघलं नाही, पण हे नारायणा, मला एवढा दूर का बरे झाला आहेस. याच संशयित मनाने मी या देवाची प्रार्थना करीत आहे, पण माझ्या मनाच्या ठिकाणी चिंता रहित असे समाधान नाही. देवा, तुला तुझ्या दासांचा विसर पडला आहे हे तर फारच अयोग्य आहे. तुमच्या जवळ सर्व नीती आहे असे असून सुद्धा तुम्ही असे का बरे वागता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्हाला अशा प्रकारे नाना प्रकारच्या चिंतेच्या डोहामध्ये बुडवताना तुम्हाला कशी लाज वाटत नाही. जीव जायवरी सांडी करी माता, हे तू आश्चर्यता बाळकाशी. दुर्बळकी नाही ऐकतो कानी, काय नारायणी न्यून झाली. क्षण क्षणा माझा न घ्यावा सांभाळू, अभाग्याचा काळ ऐसा आला. तुका म्हणे नाही वचनाशी रुची, फल कटवेची ते होयू. एखाद्या मुलाचा प्राण जाईपर्यंत त्याची आई त्याचा त्याग करते,
हे एक मोठे आश्चर्य आहे. नारायणा, मी जे दृष्टांत देऊन सांगत आहे त्याप्रमाणे वागण्यास तुम्ही असमर्थ आहात का? माझे बोलणेच तुमच्या कानाला ऐकायला येत नाही, किंवा तुमच्या ठिकाणी या चालू काळामध्ये दारिद्र्य, सत्ताहीनत्व, बहिरेपणा, दुर्बलता असा काही कमीपणा आला आहे? प्रत्येक वेळी मी येतो, तुमची प्रार्थना करतो, तुमची गीते गातो, पण माझा सांभाळ करण्याचे पत्करीत नाहीस, याला काय म्हणावे? असे वाटते की मलाच दुर्दैवाचे दिवस आले आहेत. तुम्हाला तरी दोष देण्यात काय अर्थ आहे? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझ्या बोलण्याला आता चव राहिली नाही, कारण तेच ते पुष्कळ वेळा बोलण्यात किंवा शब्दांचा अतिशय वेच करण्यात स्वारस्य राहत नसल्यामुळे ते सर्व फोल होऊन जाते. मनवनी दास नव्हे ऐसा झालो, अनुभवे बोलो स्वामी पुढे, का नाही वचन प्रति उत्तराचे, मीच माझ्या वेचे अट्टहासे, कासयाने गोडी उपजवा विश्वासू, प्रीती काही रस वाचुनिया, तुका म्हणिया गा चतुरा शिरोमणी, विचारावे म्हणे केशराजा. देवा, तू माझा सांभाळ करीत नाहीस, म्हणून मी तुमच्या कृपेला पात्र असा खास दास झालो नाही, हे तुम्हा स्वामी पुढे अनुभवाने सांगतो आहे. या माझ्या बोलण्याला तुमच्याकडून उत्तर का बरे येत नाही? मीच माझ्या अट्टहासाने तुमच्याशी सारखी बडबड करीत आहे. देवा, तुमच्या आमच्यामध्ये थोडे जरी प्रेम असेल किंवा काही बोलण्याचा आनंद असल्याशिवाय तुम्ही माझ्या चित्तात गोडी आणि विश्वास कशाने निर्माण कराल? तुकाराम महाराज म्हणतात, हे केशीराजा, तू चतुरात चतुर असा शिरोमणी आहेस, त्यामुळे याबाबत तू आपल्या मनात नीट विचार कर. काय आम्ही आता पोटची भरावे, जग चालवावे भक्त म्हणू, ऐसा तरी सांगाजी विचारू, बहु होतो फार कासा विसू, काय कवित्वाची घालून आरूढी, करू जोडा जोडी अक्षरांची, तुका म्हणे काय गुंफोनी दुकाना, राहू नारायणा करुणी घातू. देवा, तुमचे भक्त म्हणून घेऊन आम्ही ढोंगीपणाने लोकांना फसवत राहून नुसते आमचे पोटच भरीत राहावे की काय? असाच तुमचा जर विचार असेल तर तो एकदाचा आम्हाला सांगा. आम्ही फारच कासावीस होऊन गेलो आहोत. अक्षरांची कशी तरी जोडणी करून आम्ही रूढीप्रमाणे कवित्व करून आयुष्य घालवावे की काय? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही आमचा घात करून नेहमीच्या दुकानदारीतच गुंतून पडावे की काय? वर्म तरी आम्हा दावा, काय देवा जाणे मी, बहुतारंगे हीन झालो, तरी आलो शरण, द्याल जरी तुम्ही धीर, होईल स्थिर मन ठाई, तुका म्हणे सत्ताबळी, लढीवाळे राखावी. जेणेकरून तुम्ही प्राप्त व्हाल असे कोणते वर्म आहे ते मला सांगा, कारण मी खरे काय आहे हे जाणत नाही. अनेक इंद्रियांच्या सुखाच्या रंगामध्ये माझी वृत्ती दीनहीन झाल्यामुळे मी तुला शरण आलो आहे. देवा, तुम्ही जर मला धीर द्याल तरच तुमच्या पायी माझे मन स्थिर होईल. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तुम्ही तुमच्या सत्तेच्या बळाने माझ्यासारख्या लाडक्या बाळांचे रक्षण करा. सांगू कायनी ना देवा, बोलाचे त्या आवडी, वायामज चुकूर करा, विश्वंभरा विनोदे, आवडीच्या करायसे अंतर्वासे जाणतसा, तुका म्हणे समाधानी, होईन मने मोकळा. देवा, तुम्ही माझ्याशी 4 शब्द बोलावेत. मला त्याची आवड आहे हे तुम्हाला कळत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगावे काय? हे विश्वंभरा, चेष्टेने माझ्याशी चुकवा तुम्ही करू नका. देवा, माझ्या आवडीप्रमाणे तुम्ही सर्व करा. तुम्ही सर्वांतर्यामी असल्यामुळे माझी आवड तुम्हाला माहीतच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही जर माझ्याशी बोलू लागलात आणि आवडीप्रमाणे करू लागलात तर माझे समाधान होईल आणि मी तुमच्याशी भांडण करण्याच्या कटकटीतून मनाने पूर्णपणे मोकळा होऊन जाईन. निर्धाराची अवघे गोडू, वाटे कोड कौतुक, बैसलिया भाव पायी, भरातई नाचेनू, स्वामीकडे समाधानू, तरी मन उल्हासे, तुका म्हणी आश्वासावे, प्रेम द्यावे विठ्ठले. कोणतीही गोष्ट निश्चयाने जर निर्धाराने केली तर हेच गोड असून त्याचेच मोठे कोड कौतुक होते. देवा, तुझ्या पायाजवळ एकदा माझा भाव निश्चित झाला की मग मी त्यानुसार सुंदर असे नृत्य करीन. माझा स्वामी मोठ्या सावधानतेने माझ्याकडे लक्ष देतोय असे दिसल्यानंतर माझ्या मनाला मोठा उल्हास वाटेल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला नीट आश्वासन देऊन तुमच्याविषयीचे प्रेम सुख द्या. झाली तडातोडी अवघी पडिलो उघडी,
नभो कोणाचीच काही तुझे भरलिया वाही पारुषला संसारू मोडिली वैसण्याची थार आता म्हणे तुका देवांतरे राखो नका. देवा आमची आणि या लौकिकाची पूर्णपणे ताटातूट होऊन गेली आहे. त्यामुळे आम्ही आता उघडे पडलेलो आहोत. आमचा आणि कुणाचाच संबंध राहिला नाही. अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली असून आम्ही तुझ्या भक्ती मार्गाच्या प्रवाहामध्ये सापडलो आहोत. आता आमची संसारावरील आस्था पूर्णपणे नाहीशी झाल्यामुळे तो जवळजवळ नष्टच होऊन गेला आहे. हा संसार ज्या आसक्तीवर उभा असतो ती सर्व आसक्तीच बैठक मोडून गेल्यासारखी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात की देवा आता तुम्ही मला आपल्यापासून दूर ठेवू नका, मला अंतर देऊ नका. आधार तो व्हावा ऐशी आस करी देवा तुम्हापाशी काय उणे काय वेचे समाधानी सेवेच्या भेळासी मन भाऊ झाले पिसे हरे भक्त पराधीना तुका म्हणे नारायणा. देवा मला तुमचा आश्रय असावा अशी मी आशा करीत आहे. तुमच्याजवळ काय बरे कमी आहे? माझ्या मनाचे समाधान केल्याने तुमचे काही खर्च होणार आहे का? तुमच्या सेवेची उत्कट इच्छा असल्यामुळेच माझे मन सेवेसाठी तळमळत आहे, फार वेडे होऊन गेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे भक्तांच्या अधीन असणाऱ्या नारायणा माझ्या मनाचे तू समाधान कर. तुमचा तुम्ही केला गोवा आता चुकविता देवा कैशी सरी चाळवणे केले काशाला शहाणे कास याहू रूपा नावा आले ती गा बापा तुका म्हणी आता न सरे हवाले घालिता. देवा तुम्ही वेगळ्या प्रकारचा खेळ करून तुम्हीच गुंतागुंत करून ठेवली आहे आणि आता चुकवाचुकी करीत आहात. अशी फसवणूक तुम्हाला करता येणार नाही. आम्हाला अशा जन्माला घालून तुम्ही असे शहाणे का बरे केलेत? देवा तुम्ही पतित पावन भक्तवत्सल करुणा सागर इत्यादी नावारूपास तरी का आलात? तुकाराम महाराज म्हणतात देवा आता नुसते हवाले देऊन चालणार नाही, तुम्हाला माझ्यावर कृपा करावीच लागेल. माझी भक्ती भोळी एकविध भावबळी मी का पडेन निराळा ऐसा सांडूनी सोहळा आता नारीसा येथे न व्हावे सहसा तुका म्हणे जोडून पायू पुढे उगा उभा राहे. माझी भक्ती जरी अज्ञानपणाची असली तरी एकनिष्ठ भावाने आणि निश्चयात्मक दृढ प्रेमाने बळकट आहे. तुमच्या पायाजवळ वैष्णवांच्या मेळ्यात भक्ती सुखाचा सोहळा भोगण्याचे सोडून मी वेगळा एकटा कसा बरे राहील? कारण मला आता या भक्ती सुखाशिवाय एकदम वेगळे व्हावेसे वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की देवा माझ्या पुढे पाय जोडून उगाच उभा राहा, मला हे पाय सोडून वेगळे राहणे बरे वाटत नाही. आहे तरी सत्ता आयशा करीतो वारता अंगसंगाची उत्तरे सलगी सेवने लेकरे तरी निकटवासे असो आशंकेच्या नासे तुका म्हणे रुची येथे भिन्नता कैशी. देवा आमची जी काही तुमच्यावर थोडीफार सत्ता आहे म्हणूनच अशी धिताईची बोलणी मी तुम्हाला करीत आहे. मुला लेकराचे धनी आम्ही सुद्धा असल्यामुळे विशेष प्रकारच्या जिव्हाळ्याने आणि सलगीने आम्ही तुमच्याजवळ लढीवाळपणे बोलणी करतो आहोत. तरी मनातील सर्व शंका कुशंका सर्व काही काढून टाकून आम्ही नेहमी तुमच्या जवळच असू, तुमच्या जवळच येऊन राहू. तुकाराम महाराज म्हणतात याच सन्निध्याची मला मोठी रुची आहे, म्हणजे तुमच्या जवळ नेहमी असावं याविषयी मला फार आवड आहे. आणि तुम्ही आणि आम्ही या दोघांमध्ये भिन्नता सुद्धा नाही. यात कसली भिन्नता आली आहे? आपण तरी मुळात एकच आहोत. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजन प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त हार विहारू नेम इंद्रियांचा सारू नसावी बासरू निद्रा बहु भाषणू परमार्थ महाधनू जोडी देवाचे चरणू वावया जतनू हे उपाय लाभाचे. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद. माणसाने आपले आयुष्य ईश्वराच्या नामस्मरणामध्ये चिंतनामध्ये घालवावे, एकांतवासात राहावे आणि गंगा स्नानाने पवित्र व्हावे. मनोभावे रोज देवाचे पूजन करावे आणि तुळशीला प्रदक्षिणा माराव्यात. युक्त आणि परिमित असा आहार घ्यावा, उचित असा विहार ठेवावा, आवश्यक तेवढी विश्रांती घ्यावी.
इंद्रिय सुखांना निमित्ता हेच सुखी आयुष्याचे सार आहे. खूप निद्रा नसावी, फार भाषण करू नये, स्वच्छंदपणाने वागू नये, फार झोप नसावी आणि बडबड सुद्धा फार करू नये. परमार्थ विचारामध्ये हेच महाधन आहे. अशा वागण्यानेच देवाचे चरण जोडावेत आणि एकदा जोडलेले हे चरण नेहमी जपावेत. अशा पद्धतीनं वागणं हाच लाभ होण्याचा उपाय आहे. हाच भगवंत मिळण्याचा चांगला मार्ग आहे. हा देह देवाला समर्पण करावा, स्वतःवर काही भार न घ्यावा. आणि असं केल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की मग सर्व काही अवघा आनंद होऊन जाईल. हे जीवन म्हणजे एक आनंदाचा उत्सव बनून जाईल. मऊ मे नाहुनु आम्ही विष्णुदासू कठीण वज्रास भेदू ऐसे मेले जित असो निजोनिया जागे जो जो जे जे मागे ते ते देऊ भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाठाळाची काठी देऊ माथा माय बापाहुनी बहु मायावंतू करू घात पातो शत्रुहुनी अमृत ते काय गोड आम्हा पुढे विषते बापुडे कडू किती तुका म्हणी आम्ही अवघेची गोडू ज्याचे पुरे कोडो त्याचे परी. अरे आम्ही विष्णुदास आहोत आणि हे आम्ही विष्णुदास मेनावून सुद्धा मऊ आहोत आणि प्रसंग पडला तर इंद्राच्या वज्राला सुद्धा भेदून जाऊ इतके कठीण आहोत आणि एवढी शक्ती आमच्या जवळ आहे. आम्ही देहबुद्धीने मेलेलो असून आत्मत्वाच्या जाणीवेने जिवंत आहोत. आम्ही झोपून सुद्धा जागे आहोत. आम्ही या देहबुद्धीच्या दृष्टीने झोपलेला असून आत्मतत्वाच्या जाणीवेने जागे आहोत. जे कुणी आम्हाला चांगले भेटतात त्यांना आम्ही कमरेची लंगोटी सुद्धा देऊन टाकतो. पण जर कुणी आम्हाला नाठाळ एखादा भेटला, दुष्ट भेटला तर त्यांच्या डोक्यात आम्ही काठी मारायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आम्ही माय बापापेक्षाही पुष्कळ दयाळू आणि कृपावंत आहोत. पण जर प्रसंग आलाच तर आम्ही शत्रूपेक्षाही घातपात करू शकतो. आमच्या पुढे अमृताची गोडी अशी किती टिकणार आणि आमच्या समोर विष तरी बिचारे दीन होऊन उभी असते. म्हणजे आम्ही अमृताहूनही गोड आहोत आणि विषापेक्षाही वाईट आहोत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सर्वच बाजूने पूर्णपणे गोडच आहोत. ज्याची जशी इच्छा असेल तशी आमच्याकडून ती सफल होते. गाढवाचे चाने पालटले क्षणक्षणे तैसे अधमाचे गुण एकविध नाही म्हणू उपजता बरे दिसे रूप वाढता ते नासे तुका म्हणे भुंकते वेळी वेळ अवेळ न कळे. लहान असताना गाढवाचा पिल्लू अतिशय गोंडस गोजीरवान दिसतं आणि त्याची वाढ होत असताना त्याचे गुण क्षणाक्षणाला पालटत जातात आणि ते हळूहळू अवगुणाकडे झुकतो. तशाच प्रकारे अधम माणसाचे गुण असतात. त्याचे मन एकचित्तानं कुठेच स्थिर राहत नाही. गाढवाचे पिल्लू जन्माला आल्यानंतर फार चांगले दिसते, पण वय वाढल्यानंतर त्याचे रूप बिघडून जाते आणि त्याचे अवगुण प्रकट होतात. तुकाराम महाराज म्हणतात असे हे अवगुणी गाढव वेळी अवेळी उगीच कुठंतरी भुंकत राहतं, ओरडत राहतं. तसेच अधम माणसाचे सुद्धा याच प्रकारे या गाढवाच्या पिलासारखंच असतं. म्हणजे अधम माणूस सुद्धा या गाढवाच्या पिलासारखा स्वतःचे गुण रूप बदलत जातो. विटाळ तो परद्रव्य परणारी येथून जो दोरी तो सोवळा गद्दे पद्ये काही न धरावी उपाधी स्वाधीनची बुद्धी धरून ठेवा विचाराचे काही करावे सोहितू पाप पुण्यातीत भांडवलो तुका म्हणे न लगे जावे वनांतरा विश्व विश्वंभरा सारिखेची. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये विटाळ कशाला म्हणतात ते सांगितलेलं आहे आणि सोहळा कोण असतो तेही या ठिकाणी सांगितलं आहे. ते म्हणतात परद्रव्य आणि परनारी याच्यापासून जो वेगळा असतो तो खरा सोहळा असतो. जर तुम्हाला विटाळच धरायचं असेल तर परद्रव्य आणि परनारी यांचा विटाळ करा आणि यांचा विटाळ जो करतो तोच खऱ्या अर्थानं सोहळा असतो. काही गद्य आणि काही पद्य ग्रंथांचे पठन करून उगीच अडचण निर्माण न करता आपली बुद्धी आपल्यात स्वाधीन करून ठेवावी. कुणाची दास गुलाम होऊ देऊ नये, बुद्धीला पराधीन करू नये. आपली बुद्धी आपल्या ताब्यात ठेवावी. परमार्थ विचार करून काही सोहित साधावे आणि पाप पुण्याच्या पलीकडे असणाऱ्या आत्मसुखाचे भांडवल प्राप्त करून घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात की सुखासाठी रानावनात जंगलामध्ये जाण्याची जरुरी नाही. कारण संबंध विश्वामध्ये भरून राहिलेला तो विश्वंभर, त्यापासून निर्माण झालेले हे चराचर विश्व, यामध्ये भेद नाही. तोच सर्वत्र सामावून राहिलेला आहे.
म्हणजे विश्व आणि विश्वंभर हे दोन्हीही एकच आहेत. विश्वंभराला शोधण्यासाठी दुसरीकडे कुठेही जावं लागत नाही. या विश्वासखट तो सर्वत्र भरून राहिला आहे. म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्याच ठिकाणी तो प्रत्यक्ष तुमच्या आत आणि बाहेर विराजमान असतो. कल्पतरुया नवते बाभुळा पुरविती फळा इच्छितया उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या परित्या निराळ्या कामधेनू तुका म्हणे देव दाखविल दृष्टी तया सवे भेटी थोर पुण्य. रुईची झाडे बाभळीची झाडे ही झाडेच आहेत. ती काही कल्पतरू सारखी झाडे नव्हेत. कल्पतरू सुद्धा झाडच असतं. रुई बाभळ सुद्धा झाडच असतं. पण रुईचं झाड बाभळीचं झाड आणि कल्पतरूचं झाड यामध्ये फरक असतो. त्यांच्यापासून इच्छिलेले फळ कधी प्राप्त होणार नाही. सर्वसामान्य अशा गायी म्हशी शेळ्या पुष्कळ आहेत. त्या सुद्धा दूध देतात. परंतु मनात इच्छिलेली वस्तू देणाऱ्या कामधेनू मात्र यांच्याहून पूर्णतः वेगळ्या असतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपणास ज्या ज्या गोष्टी दाखवील त्यांची भेट डोळ्यांनी घेणे यातच फार मोठे पुण्य आहे असे समजावे. जळो प्रेमातैसा रंगू जाय उडोनी पतंगू सासूसाठी रडे सुनू भाव अंतरीचा भिन्नू मैंदमुखीचा कोवळा भाव अंतरी निराळा जैशी वृंदावन कांती उत्तम धरू नये हाती बक ध्यान धरी सोंग करुणी मासे मारी तुका म्हणी सरपडवली तैसा कथे माझी खुली. पतंग नावाचा जो कीटक असतो त्याला दिव्याविषयी म्हणजे विशेषतः दिव्याच्या ज्योतीविषयी फार मोठे प्रेम असते आणि या प्रेमापोटी तो त्या दिव्यावर झडप घालतो आणि स्वतः जळून जातो आणि दिवा पण घालून टाकतो. अशा प्रेमाच्या रंगास आग लागो. सासू मरण पावली म्हणजे सून रडत बसते, पण तिच्या अंतरंगामधील भाव मात्र वेगळाच असतो, निराळाच असतो. एखादा कपटी माणूस असतो, तो चेहऱ्यावरून फार चांगला दिसतो, मोठ्या कोमलतेने बोलतो, गोड गोड हसतो, पण त्याच्या मनामधील भाव मात्र वेगळाच असतो. कडू वृंदावनाच्या फळाची वरवरची कांती किती शोभिवंत असते, पण आतमध्ये ते कडू असल्यामुळे हातात सुद्धा धरू नये. बागळा नदीच्या काठावर किंवा पाण्यामध्ये डोळे मिटून ध्यान केल्यासारखा उभा राहतो, पण ते सर्व सोंग असते. संधी सापडली त्याला समोर मासा दिसला की बरोबर त्या माशाला पकडतो, म्हणजे मासे पकडण्यासाठीच तो शांतपणे स्थिरपणे उभा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, गारुड्याच्या पुंगीच्या नादाने सर्प जसा डुलतो तसाच हा वरवर भाविकपणा दाखवणारा कथेमध्ये डुलत असतो, पण त्याच्या अंतकरणामध्ये परमेश्वराविषयी खराखुरा भक्तिभाव नसतो आणि त्या कथेमध्ये नुसतेच वरवर न डुलणाराचे जे वागणे आहे किंवा करणे आहे ते काही खरे नसते. वेशा नाही बोले अवगुण दुशिले आयशा बोला भले जने शोभा कोण नेनी अन्नू जीवाचे जीवन विष मेळवण विष होयो सोने शुद्ध नेने कोण हा विचारू डाकेही नवर केले त्यासी याती शुद्ध परी अधम लक्षणो वाया गेले तेने सोंगेही ते तुका म्हणे शुरू तोची पावे मानू अनिक मंडन भारवाही. साधू लोक जो आपला वेश परिधान करतात त्या वेशाला मी बोल लावत नाही, त्या वेशाला मी नावे ठेवत नाही, मात्र त्यांच्या अंगामध्ये त्यांच्या आतमध्ये जे काही अवगुण असतात त्या अवगुणाला मात्र मी दोष देत आहे. माझ्या या बोलण्यामुळे सज्जन माणसानो तुम्ही माझ्यावर रागावू नका. सर्व वस्तू मात्रांचे आणि प्राण्यांचे जीवन अन्न आहे ही गोष्ट कोणाला माहित नाही, पण त्यात जर विष कालवलं असेल तर सर्वच अन्न विषमय होऊन सर्वांनाच ते घातक ठरते. सोने हे शुद्ध आणि चांगलेच असते हे सगळ्यांनाच माहित आहे, मात्र सोनाराने त्यात हीन धातूंचे मिश्रण करून ते हीन केलेले असते. एखाद्याची जात जरी शुद्ध असली तरी त्या अधमाच्या लक्षणाने तो वायाच गेलेला असतो. शुद्धत्वाचे सोंग मग वाया जाते. तुकाराम महाराज म्हणतात, शत्रूचा नाश करून विजय संपादन करणारा तोच खरा शूर आहे, तोच मान सन्मानाला योग्य आहे. पण इतरांनी अंगावर सैनिकाची फक्त वस्त्रे पांघरून शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला तर ते केवळ त्या वस्त्रांचे ओझेच आहे असे मानणे भाग पडते. अनुरणी या थोकडा तुका आकाशा एवढा गिळूनी सांडिले कळीवरू भवभ्रमाचा आकारू सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणी आता उरलो उपकारा पुरता. तुकाराम महाराज म्हणतात,
मी या सूक्ष्माहून सूक्ष्म अशा अणुरेणूपेक्षाही लहान आहे. मी या आकाशाहूनही थोर विस्तारलेलो आहे. आकाशा एवढा विस्तारलो आहे. मी देहाचा आणि प्रपंचाचा अभिमान घेऊन शरीर सोडून दिल्यासारखेच आहे. प्रपंचरूपी भ्रमाचा आकारही मी सोडलेला आहे. ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान, ध्येय ध्याता आणि ध्यान, द्रष्टा दृश्य आणि दर्शन अशा प्रकारच्या त्रिपुटी सोडून मी आत्मज्ञानाचा दीप माझ्या देहामध्ये प्रज्वलित केला आहे. माझ्या घटामध्ये आत्मज्ञानाचा दीप उजळला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता केवळ दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठीच उरलेलो आहे. धन्य आजी दिनो झाले संतांचे दर्शनो, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधानू पायी विसावले म्हणू, तुका म्हणी आली घरा तोची दिवाळी दसरा. आजचा दिवस खरोखर धन्य आहे, कारण आज मला संतांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे माझी कायिक वाचिक आणि मानसिक, आदिभौतिक आध्यात्मिक आणि आदिदैविक ताप यांचा नाश झाला आहे. दारिद्र्य, अज्ञान आणि द्वैत हे दैन्य तर तात्काळ निघून गेले. संतांचे दर्शन होता क्षणीच मनाला समाधान वाटते आणि त्यांच्या पायांच्या ठिकाणी विश्रांती प्राप्त होते. मन विसावले जाते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या दिवशी संत घरामध्ये येतील तोच दसरा आणि तीच दिवाळी आहे. हेची माझे धनु तुमचे वंदावे चरणो, येणे भाग्य असो चितू, एवढे समर्पणे चित्तू, संभाळले देवा मजा नाथा जी जीवा, जोडून या करू तुका विनवितो किंकरू. देवा तुमचे चरण मी वंदावे हेच माझे खरे धन आहे. तुमच्या पायांवर माझे सर्व चित्त समर्पण करून टाकावे, यामध्येच खऱ्या अर्थाने माझ्या जगण्याचे सार्थक आहे. देवा माझ्यासारख्या अनाथाचा तुम्ही नीटपणे चांगला सांभाळ केलात. तुकाराम महाराज म्हणतात की देवा मी तुमचा दास आहे, तुम्हाला हात जोडून मी विनंती करीत आहे. भजित कोरा मना किती तुझ सांगू, नको कोणा लागो मागे मागे, स्नेहवादे दुःख जडलेशे अंगी, निष्ठुर हे जगी प्रेम सुख, निंदा सुती कोणी करो दया माया, न धरी चाड या सुख दुःखी, योगी राजकारी न राहते बैसोनी, एकी आसनी याची गुणे, तुका म्हणी मना पाहे विचारून, होई रे कठीण वज्रायसे. तुकाराम महाराज आपल्या मनाला म्हणतात की हे फजितखोर मना, तुला मी किती सांगू, किती शिकवू, किती समजावू. तू आता कुणाच्या सुद्धा मागे मागे जाऊ नकोस आणि कुणाच्या मागे सुद्धा लागू नकोस. कुणाच्या विषयी जर मनामध्ये प्रेम धरले तर आपल्या अंगी दुःख निर्माण होते. त्यामुळे जे निष्ठुर राहतात त्यांनाच श्रीहरीचे प्रेमसुख प्राप्त होते. कुणी निंदा करो, कुणी स्तुती करो, कुणी दयामाया करो, पण मी या सुखदुःखांची किंवा दयामाया करणाऱ्यांची पर्वा करणार नाही. अरे मना, योगीराज द्वंद्वरहित झालेल्या स्वभावाने एकाच ठिकाणी शांत बसून राहतात, तसाच तू शांत हो. तुकाराम महाराज म्हणतात, अरे मना, तू या संसाराचा विचार करून पहा आणि या संसारातील कोणत्याही आघाताचा परिणाम न होऊ देणारा आणि वज्रासारखा असा कठीण हो. जळो माझी ऐशी बुद्धी, मज घाली तुझ मध्ये, आवडी हे विधी निषेधिसो चांगली, तू स्वामी मी सेवक, उंच पद नीच ऐकू, ऐसे करावे कौतुक, नको करू खंडना, जळण खाती जळा वृक्षा पुलिया फळा, भोगता तो निराळा तेने गोडी निवडली, हिराशू भला कोंदणे अलंकारी मिरवी सोने, एक असता तेने काय तुझे जाणावे, उष्णी छाई सुख वाटे बाळे माते पान्हा फुटे, एका एक भेटी कोण सुख ते काळी, तुका म्हणे हि तू हेची मानी माझे चित्तू, नव्हे आता मुक्तू ऐसा झाला भरवसा. देवा तुमच्यामध्ये मी सर्व भावाने युक्त होऊन मुरून जावे, त्यामध्ये विलीन होऊन जावे, अशी जर माझी क्षुद्र बुद्धी असेल तर तिला आग लागो. ऐक्य भावाच्या या विधीचा निषेध करण्याची मला आवड आहे. खरे तर देवा तू आमचा स्वामी व्हावेस, मी तुझा सेवक व्हावे, तुमचे स्थान उंचावर असावे, माझे खाली असावे, असे कौतुक तू करावेस. यामध्ये कधी भेदास किंवा त्रुटीस समय प्राप्त न व्हावा, कारण मग सर्वच एक झाल्यावर काय उपयोग. पाणी कधी पाण्यात पित असते काय,
वृक्ष कधीच आपल्या फळाला खात नाही. या ठिकाणी भोग घेणारा निराळा असल्यामुळे शेवणामधील गोडी कायम टिकलेली जाते. हिरा नेहमी त्याच्या कोंदणामध्येच शोभून दिसतो. सुवर्णाची शोभा दागिन्यांच्या रूपाने ध्यानात येते. आणि सर्व जर हे एकच झालं, एकच होऊन गेलं, तर मग एकाने दुसऱ्यास कसे जाणावे, एकाने दुसऱ्याची शोभा कशी पाहावी. उन्हामध्ये तापल्यानंतरच जी थंडगार सावली असते त्या सावलीचे सुख वाटते. बालकामुळेच आईला पान्हा पडतो. एक दुसऱ्यास वेगळेपणाने भेटतो म्हणूनच सुख आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असे वेगळे राहण्यामध्ये माझे मोठे हित आहे. मी आता मुक्त होणारच आहे असा मला विश्वास वाटू लागला आहे. म्हणजे प्रेम सुख जर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी द्वैत असावं लागतं. देव आणि भक्त हे नातं असावं लागतं, तरच खरं प्रेमाचं सुख घेता येईल. देवामध्ये जर भक्त विरून गेला, मुरून गेला, तर हे प्रेम सुख त्याला घेता येत नाही. मनी वशे त्याचे आवडे उत्तरो, वाटे समाचार घ्यावायसे. जातीचे ते झुरे येरासाठी, वियोगे ही तुटी नेघे कधी. भेटीची अपेक्षा वारता धरू, कुशे नव्हे धीर मागुताले. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवनो, सोय रे हरिजन प्राणसखे. मनामध्ये ज्याच्याविषयी आवड असते, प्रेम असते, त्याचे बोलणे सुद्धा आवडते, त्याचा समाचार घ्यावासा वाटतो. दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती जर एका जातीच्या, एकाच स्वभावाच्या आणि जर एकाच व्यवसायाच्या असल्या, तेव्हा त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. ते परस्परासाठी झुरत राहतात. त्यांचा शरीराने वियोग झाला तरी त्यांच्या मनाने संबंध जोडलेला असतो. परस्परांना भेटीची उत्कंठा इतकी असते की त्यांच्या गावाकडून कोणाची जरी वार्ता आली तर ते आदराने विचारपूस करतात. आणि ते करताना त्यांना धीर राहत नाही. पुन्हा पुन्हा त्याचाच ते विचार करीत राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे हरिभक्त सुद्धा माझ्या जीवाचे जीवन असून माझ्या जातीचे सोयरे आहेत, माझे प्राणसखे आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मला जिव्हाळा वाटणे अगदी स्वाभाविक आहे. नव्हे आराणुको परी मनी वाहे, होईल त्यास आहे पांडुरंगू. पंढरीशी जावे उद्वेग मानसी, धरिल्या पावशी संदेह नाही. नसो बळदेह असो पराधीनो, परी हे चिंतन टाकू नको. तुका म्हणे देह पडो या चिंतने, पुढे लागे येणे याजसाठी. या संसारामध्ये मनाला कसलीही शांती नसली, स्वस्थता नसली, समाधान नसली, पण संसारात राहून सुद्धा जो आपल्या मनात पांडुरंगाचे चिंतन करेल त्यास पांडुरंग साही करेल. आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी पंढरपूरला जावी अशी तळमळ मनात धरशील तर केव्हा तरी तू पंढरीला जाशीलच. एवढेच नाही तर पांडुरंग स्वरूपालाही प्राप्त होशील, यामध्ये तिळमात्रही संशय नाही. पंढरपूरला जाण्यासाठी कदाचित तुझ्यामध्ये आर्थिक किंवा शारीरिक शक्ती जरी नसली तर नसू दे, देह सुद्धा रोग, वार्धक्य, चाकरी यामुळे पराधीन असेल तर असू दे, पण पांडुरंगाचे चिंतन मात्र कदापि सोडू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्याचा देह पांडुरंगाचे चिंतन करीत पडावा, म्हणजे पुढे त्याला पांडुरंगाची भक्ती करण्यासाठीच मनुष्य देहात येणे घडू शकते. कोठे देवाले अंगा थोरपणू, बरे होते दिन होतो तरे. साधन ते सेवा संतांचे उत्तम, आवडीने नाम गायीन ते. न पुसते कोणी कोठेही असता, समाधान चित्ताची या सुखी. तुका म्हणे जणू अविरते मजू, तरी केशी राजू सांभाळिता. हे देवा, माझ्या अंगाला असा हा मोठेपणा कशासाठी बरे दिला आहेस? मी आपला दीनव्रतीने होतो तेच बरे नव्हते का? संतांची सेवा करीत असणे हेच एक चांगलं साधन आहे. मी मोठ्या प्रेमाने भगवंताचे नाम घेत राहीन. मी कुठेही मनमोकळेपणाने गेलो तरी कोणी विचारत नाही. माझ्या चित्तामध्ये एक प्रकारचे समाधान पूर्णपणे भरून राहिलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, लोक मला जेव्हा दूर लोटतात, माझा अभेर करतात, अशा वेळी देवा तूच माझा सांभाळ करतोस.